श्री स्वामी समर्थ. आज होता पारायणाचा तिसरा दिवस. तर ओम आवन झालं, मग स्वामींना मुजरा केला. स्वामींना मुजरा करून मग पारायणाला स्टार्ट झालं. पण मला एक गोष्ट सांगायचं बरं का तुम्हाला. बघा, तुम्हाला जर पारायण म्हणजे पहिल्यापासून जे संकल्प करतात ना तुम्ही, पारायण तुम्हाला जर जमत नसेल ना, पारायण घेत जाऊ नका. काही महिला अशा असतात की त्यांना सगळे प्रॉब्लेम्स माहिती असतात, तरी पण पारायणला बसतात आणि ते पारायण अर्धवट सोडतात आणि काही सोय करत नाहीत. अशी कित्येक लोकं होती, मी आज केंद्रामध्ये पाहिलं. कित्येक महिला असे पारायण अर्धवटच सोडले. परत ते दुसऱ्यांना हुडकण्यात वेळ गेला परत. तर असे करत जाऊ नकात. केंद्रामध्ये कोणीतरी बसतं पारायणला, ते पारायण तसं केंद्रामध्ये ठेवत नाहीत. पण घरी तुम्ही असं करत असेल ना, घरी कोण करणार पारायण? तुमच्याशिवाय तर पारायण कोण करणार? आणि तुम्ही ते सोय करत चला ना. ते तुम्ही पूर्ण कुठल्याही ह्याच्यामध्ये तुम्हाला ते ग्रंथ पूर्ण करावे लागतं. तुम्ही जरी जमत नसेल तर दुसऱ्याला कोणी जरी बसून त्यांना ग्रंथही पूर्ण करावं लागेल. चला ठीक आहे, प्रॉब्लेम आहे आपण समजू शकतो. पण प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही ग्रंथ घेताय, तुम्ही पारायणला बसताय, पारायण करताय. मग तुम्हाला प्रॉब्लेम असेल ना, तर कुणाला तरी सोय करायचं. तुम्ही नाही बसू शकत ना, दुसऱ्यांना कुणाला तरी बसवायचं त्या जागेवरती आणि ते ग्रंथ पूर्ण करून घ्यायचं 7 दिवसामध्ये. तर ते तसं ठेवत जाऊ नका, ते खूप चुकीचं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.